22 ऑक्टोबर 2016 म्हणजेच शनिवारी रात्रीचा खेळ चाले या मालिकेचा शेवटचा भाग प्रक्षेपित झाला। नेने वकील आणि अजय यांचा खून कोणी केला या बातम्यांची चर्चा गेली कित्येक दिवसांपासून माध्यम आणि प्रेक्षकांमध्ये रंगलेली होती। मात्र या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। इन्स्पेक्टर विश्वासराव नाईक कुटुंबियांकडे ठरल्याप्रमाणे येणार आणि तेही खुन्याचं अरेस्ट वॉरंट घेऊनच। हे माहीत असल्यामुळे घरातील सर्वच जण एकच इच्छा व्यक्त करतात की खुनी नाईक कुटुंबियांमधला नसावा। दत्ताराम, निलिमा देखील सर्वांना चिंता न करण्याचं सांगतात। इन्स्पेक्टर विश्वासराव नाईक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवरती संशय घेऊ लागतात। तेव्हा अभिराम, दत्ताराम, माधव, सुषमा यासह घरातील नोकर देखील आपण निर्दोष असल्याचं स्पष्ट करतात। त्यावेळी विश्वासराव दत्तारामना अजयच्या खुनाच्या वेळी तुमची चप्पल तिथे असल्याचा पुरावा देखील दाखवतो। मात्र दत्ताराम आपण तिथे गेलोच नसल्याचं स्पष्ट करतात। तितक्यात जतीन शेठ आणि त्याची बायको यांना देखील पोलीस वाड्यावरती घेऊन येतात। सर्वांनी इन्स्पेक्टर विश्वासराव यांचे आरोप फेटाळल्यावरती अखेर ते स्पष्ट करतात की निलिमा नाईकनं खून केलाय आणि त्याचे पुरावे तसंच अरेस्ट वॉरंट आपल्याकडे आहे। निलिमा आपल्याला गुन्हा मान्य असल्याचं कबूल करते। क्षणासाठी सर्वच जण हादरून जातात, कारण निलिमा असं का आणि कशासाठी करेल असा प्रश्न सर्वांनाच पडतो। निलिमा सांगते, मी जतीन शेठला शब्द दिला होता की तुम्हाला ही जागा मिळवून देईन आणि बदल्यात मला संपूर्ण जमिनीची रक्कम मिळणार होती। तसंच माझ्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून जतीन शेठच्या माणसांकडून मी नेने वकिलांचा काटा काढण्याचं ठरवलं आणि अजयचा ज्या ठिकाणी खून झाला तिथे दत्ताराम यांची चप्पल देखील मी ठेवली होती। गुन्हा मान्य केल्यावरती आणि घडलेला प्रकार उलगडून सांगितल्यामुळे पोलीस निलिमा आणि जतीन शेठला अटक करतात आणि त्यावेळी नेने वकिलांची बायको सुद्धा तिथे हजर असते। रात्रीचा खेळ चाले या कार्यक्रमात खऱ्या खुनाचा शोध लागल्यामुळे मालिकेच्या अनेक गुपित आणि रहस्यांवरती पडदा पडलाय आणि या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला। मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स आणि हॅपनिंगसाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी सयाजी शिंदे। तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा राजश्री मराठी।